तां देवो भगवान् जानकी पतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषां तस्मात् कुलदैवतं श्रोतावत्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या या परम पावन शालिव्य चरणपादुकांच्या समोर सद्गुरु गजानन महाराजांच्या कृपा कटाक्षात, सद्गुरु प्रल्हाद महाराजांच्या कृपा कटाक्षात आपणा सर्व जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये थोडंसं अध्यात्माचं प्रामाणिकपणानं चिंतन करण्याचा अल्पसा केविलवाना प्रयत्न। मागील पानावरून पुढे सुरू चिंतन। मनुष्य जीवनाला जर आकार यायचा असेल तर संतांची संगत अनिवार्य आहे समर्थांनी सांगितलं। एकीकडे संतांचा संग सोडून बाकीचा संग हा नको सांगितला, त्याचा निषेध सांगितलाय। कोळसा आहे, थंड कोळसा असेल त्याला हात लावा, हात काळा होतो, आणि धगधगीत निखाऱ्याला हात लावून पहा, थंडीचे दिवस आहेत, जय जय रघुवीर। अहो कोळसा उष्णतई हात पोळे, कसा शीत होता करी हात काळे, कशी मित्रता शत्रुता दुर्जनाची, आणि सदा जाच कारीच ती होयसाची। मनुष्याची गती प्रगती त्याच्या संगतीवरनं अवलंबून आहे। आपण कोणाच्या संगतीत आहोत आणि कोणाच्या पंक्तीला आहोत याला फार महत्व आहे। समर्थांनी सर्वही संघ याचा अर्थ अनित्याचा संघ। आपण नवरात्रामध्ये जोगवा म्हणतो पहा, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, याच्यामध्ये सगळं 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 जाऊ दे, एकलीच राहू दे मला। लांब कशाला तुम्हाला सांगतो, तो हाती बोधाची घेईन परडी, त्याच्यात विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग, काम क्रोध हे जोडी अले मांग, आता साजणी झाले मी निसंग। हा नको त्यांचा संग माझ्या जीवनाला घातकीय। सर्वही संग काल आपण पाहिलं, अविद्येचा बाह्य संग म्हणजे सगळा दृश्याचा पसारा, देह आणि या संबंधानं जे जे काही अनुभवाला येतं ते विवेकानं बाजूला त्यागायचंय, त्याचा निषेध नाहीये। हे पहा, औदासीन्य प्रकट करायचंय, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, आणि रामदास म्हणणे मग तेव्हा। त्याच्याकडे साक्षी भावानं पाहायचं। अविद्येचा बाह्य संग विवेकानं त्यागायचा, तसा अविद्येचा अंतसंग म्हणजे सगळी आसुरी संपत्ती जी घातकी आहे, काम क्रोधादी विकार, ती अविद्या, अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने आहे ना महाराजांचं सांगणं। हे सगळं त्यागायचं म्हटलं हे शक्य आहे, हे आम्हाला पटतं। पण आज आता विद्येचा बाह्य संग तोही आत्महितासाठी त्यागावा लागतो। मंडळी, मी संसार केला नाही, मी ब्रह्मचारी राहिलो, पण मी मठ स्थापन केला। आता मठाचा कारभार म्हणजे एका प्रकारानं प्रपंच झाला की नाही सुरू सांगा। पहा, 1100 मठ स्थापन केले पण कधी मठपती झाले नाहीत। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या ज्या प्रतिज्ञा अग्नी नारायणाच्या साक्षीनं समर्थांसमोर केलेल्या, मी कुठेही मठपती राहणार नाहीये। विद्येचा बाह्य संग, मठ शिष्य शाखा याच्यातही गुंतला जातो। काखे घेऊन या दारा आणि म्हणे मज संन्यासी करा, होतं की नाही सांगा। तेही त्यागायचंय। सोन्याची बेडी चांगली का लोखंडाची चांगली, दोन्ही बेड्याच आहेत की नाही सांगा। लोखंडाची बेडी नको, सोन्याची तरी मराठीत म्हण आहे, सोन्याची सुरी असली म्हणून काय कोणी नरड्याला लावून घेतं का, गळ्याला लावून घेतं का? अहो, विद्येचा बाह्य संग ही त्यागायचा आहे।
मला माझा मठ प्रिय वाटतो, मला माझे शिष्य प्रिय वाटतात. काय माझ्यासारखं कीर्तन कोणीच करत नाही हो. काही काही लोक कीर्तनानंतर कौतुक करतात, वा बरं करतात कीर्तन, कौसात वयाच्या मानानं. जसं तोंडावर गोड बोले भरपूरच असतात, मागे काय म्हणतं याला फार महत्व आहे हो. एक लक्षात घ्या, कलियुगातलं सांगू का, 2 माणसं एकत्र आली की तिसऱ्याबद्दलच बोलत असतात. हे त्यागायचं आहे. कीर्तन करावं तर मीच, येतो अभिमान. जप करावा तर मीच. अहो पूजा माझ्यासारखी कोणी आळीत करत नाही. 2-2 तास पूजा करतो. हा संग त्यागायचा आहे. आणि मंडळी, विद्येचा अंतसंग, गीतेमध्ये सांगितलेली दैवी संपत्ती, तीही त्यागायची. श्रीमद भागवतातला प्रसंग आहे. जडभरत केवळ दया या गुणानं घात केला आहे. फार महत्वाचं चिंतन आहे. गंडकी नदीच्या किनारी घडलेली घटना आहे. नेपाळ मधलं चरित्र आहे. सर्व संग परित्याग करून गेलेला राजा आहे. राज्य कारभार त्यागला, राणीचा त्याग केलाय. अष्टप्रधान मंडळाची मीटिंग घेतली, सभा घेतलीये. सगळं राज्य दुसऱ्याच्या ताब्यात देऊन आला नदी किनारी आणि एका हरिणाच्या पाडसामध्ये चित्त गुंतलं. भूत दया म्हणून त्याला वाचवणं एक कर्तव्य म्हणून रोल पार पाडला, पण त्याच्यावर दया दाखवली आणि आता गुंतला. आता त्याच्यासाठी मीच आहे, चारा देणारा मीच आहे, त्याला पाणी देणारा मीच आहे. ते कुठे गेलं तर त्याचं काय होईल, दया दाखवलेली, पण तिचाही अतिरेक झाला. हे पहा, आपल्या घरामध्ये चोर शिरलेले आहेत. चुकून असं कधी कधी होतं. आमच्या गावातली घटना आहे. फार दिवसापूर्वी दिवाळीच्याच काळात एका मारवाडी समाजाच्या घरात चोरी झाली हो. श्रीमंतच होते. त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली की